समजा तुमच्या घराच्या अंगणाला एक नव्हे दोन नव्हे तब्बल 11 बुलेटचं कंपाऊंड घालून दिलं तर तुम्हाला चालेल का? या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तुमची प्रतिक्रिया काय असेल? खरंच मंडळी, ही संधी उपलब्ध करून दिली आहे माढा तालुक्यातल्या पाटलांच्या दोन मुलांनी. यांचं नाव योगेश पाटील, निलेश पाटील. हे दोघे सख्खे भाऊ, शेतकरी, घरी 10 एकर शेती. त्यांच्या शेतामध्ये द्राक्षाची बाग होती. मात्र बेदाण्याचे भाव कोसळल्यानंतर त्यांनी ही बाग उद्ध्वस्त केली, उकडून काढली. आता तुम्ही म्हणाल, बुलेटचा आणि या बेदाण्याचा काय संबंध? सांगतोय, तोच संबंध आहे. हे दोघेही तसे पाहायला गेले तर मोदीचे भक्त, भाजपचे कार्यकर्ते. यापूर्वीच्या म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत माढा लोकसभा मतदारसंघामध्ये या दोघांनीही रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचं काम केलेलं. बावे गावात यांच्यामुळे आणि बाकीच्या कार्यकर्त्यांमुळे 650 पेक्षाही जास्त मतं भाजपला पडलेली. मात्र गेल्या 3-4 वर्षात शेतीचे दर कोसळले, शेतीच्या पिकाला भाव मिळेना झाला, खताचे भाव वाढले. अशा बऱ्याच कारणामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांपैकी हे कुटुंब होतं पाटील कुटुंब. त्यांनी शेवटी आता द्राक्षाची बाग कडून कुठं तूर लाव, मूग लाव अशी सुरुवात आपल्या शेतीत केलेली आहे. आणि 2024च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदाच भाजपच्या विरोधात काम केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे माढ्याचे तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील प्रचारासाठी गावात आले, तेव्हा योगाने त्यांच्या घरी गेले. त्यानंतर तर त्यांचा हुरूप खूप वाढला आणि त्यांनी केवळ आपलं गावच नव्हे तर आजूबाजूच्या पंचक्रोशीतही तुतारीचा प्रचार केला. 7 मेला मतदान झालं. त्यानंतर हे दोघांनी त्यांचा जो ग्रुप आहे तरुणांचा, गप्पा मारत बसल्यानंतर कोण निवडून येणार, कोण हरणार याची जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा यांनी ठामपणे सांगितलं की कोणत्या परिस्थितीत तुतारी माढ्यात वाजणार, वाटल्यास चॅलेंज लावा. त्यांना बाकीच्या 9 तरुणांनी साथ दिली. हे दोघेंनी ते 11 जणांनी बुलेट शोरूम मध्ये जाऊन 11 बुलेट ऍडव्हान्स बुकिंग भरलं आणि त्यानंतर जाहीर केले की आमच्याकडून मोहिते पाटलांवर 11 बुलेटची पैज. मोहिते पाटील निवडून आले तर 11 बुलेट समोरच्या पैज लावून आम्हाला द्यायचे आणि जर नाईक निंबाळकर निवडून आले तर 11 बुलेट आम्ही त्या समोरच्या पैज लावणाऱ्याला देऊ. पैज जाहीर झाला तर सुरुवातीला 3-4 दिवस कुणीही स्वीकारण्यास पुढं आलं नाही. कुजबूज सुरू झाली, खसखुस सुरू झाली. त्यानंतर अशी उघड चर्चा सुरू झाली की होय, तुतारी वाजणार हे जवळपास माढा मतदारसंघातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांनीही मान्य केलेलं आहे. मात्र 2 दिवसांपूर्वी फलटण मधून एक फोन या पाटलांना आला, आम्ही तुमची पैज स्वीकारण्यास तयार आहोत, सांगा कुठं येऊ पैसे घेऊन. तेव्हा त्यांनी सांगितले की अगोदर तुम्ही बुलेट बुक करा, जसे आम्ही 11 बुलेट बुक केले. मग काय, फलटणहून गाडी निघाली. ही गाडी पंढरपूरच्या बुलेट शोरूम मध्ये गेली. त्या ठिकाणी पैसे खटाखटा मोजत 11 बुलेट ऍडव्हान्स बुकिंग भरण्यात आलं. ही पैज स्वीकारणारी जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीचं नाव आहे अनुप शहा. हे फलटणचे नगरसेवक होते. पूर्वीपासून रामराजे नाईक निंबाळकर यांच्या विरोधात यांचं कट्टर राजकारण. मधल्या काळात कॉप्ट असताना ते त्यांच्यासोबत गेले, हा भाग वेगळा. आता पुन्हा ते रणजितसिंह नाईक निंबाळकरांसोबत आहेत, भाजपचे शहराध्यक्षही आहेत. त्यांनी जेव्हा 11 बुलेटच्या पावत्या घेतल्या ऍडव्हान्स बुकिंगच्या, त्यानंतर पुन्हा पाटलांना फोन केला, कुठे येऊ. त्यांनी सांगितलं माढ्यात या, तिथं लिखापडी करू. माढ्यात आल्यानंतर वकिलाकडे गेले, वकील भेटले नाहीत का माहीत नाही. त्यानंतर त्यांनी बोलवलं कुर्डुवाडीत. तरी अनुप शहा चिकाटीनं कुर्डुवाडीत गेले 11 पावत्या घेऊन. तिथं वकिलांना भेटले. तेव्हा वकिलांनी डोक्याला हात लावून सांगितलं, हा तर जुगार आहे पैज लावणं, आणि तुम्ही जुगार चक्क नोटरीवर म्हणजे कागदावर आणा म्हणताय. हे काम मी तर नाही करू शकत, माझ्याकडनं होणार नाही, तुम्ही दुसरा कोणीतरी वकील बघा. त्याच्यानंतर दोघांची चर्चा सुरू झाली. रस्त्यावर उभारून इकडचे 8-10 लोक, इकडचे 8-10 लोक, चर्चा सुरू झाली. आवाज वाढू लागला.
कारण अनुप शाह आणि त्यांच्या मंडळीचं म्हणणं होतं की आम्ही तुमची पै स्वीकारली आहे, आता फक्त तुम्ही आम्हाला लेखी लिहून द्या, कायदेशीर पूर्तता कशी करणार सांगा. मात्र त्याच वेळी पोलिसांची गाडी तिथं आली, पळापळ झाली, पांगापंग झाली. पाटलांच्या मुलांना, ते दोन्ही मुलांना आणि तरुण असं वाटलं की आपल्याला ट्रॅप मध्ये अडकवलं जातंय, आपल्याला जाळ्यात पकडलं जातंय. हे लक्षात यायल्यानंतर त्यांनी स्वतःचं गाव वाटलं. त्यानंतर गेले 2 दिवस झालं अनुप शाह त्यांना फोन करतायत की काय झालं, आम्ही 11 बुलेटचे पैसे भरलेत, आता पुढची प्रोसिजर काय सांगा. मात्र ते आता सांगतायत आम्ही वकिलांशी बोलतो, वकिलांचा सल्ला घेतो, आम्हाला आता असं कायदेशीर लेखी देता येणार नाही. तेव्हा अनुप शाह सांगतात सुरुवात तुम्ही केली आहे, एंड सुद्धा आता तुम्हालाच करायचं आहे. किंवा हरलात असं सांगा, मोहिते पाटील निवडून येणार नाही अशी तुम्हाला खात्री नाही, असं खात्री आहे किंवा नाही हे तरी कबूल करा. मात्र त्यावर हे पाटील बंधू बोलण्यास तयार नाहीत. खरी मजा इथं आलेली आहे. जी सुरुवातीला पैज लावणाऱ्यांची जी अशी चर्चा जोरात झाली आणि मोहिते पाटील येणार, तुतारी वाजणार असं जे वाटत होतं, त्यानंतर अनुप शाह आक्रमक झाले, निंबाळकर गट. आणि आता हा जो 22ला जो गट आहे पाटलांचा, तो कायद्याला घाबरून मागं सरकू लागलाय. खरं ते कायद्यामुळे मागं सरकतायत का मोहिते पाटील येणार नाहीत असं त्यांना खरंच वाटू लागलंय, हे त्यांनाच माहीत. असो, कुणाला बुलेट मिळणार, कुणाला बुलेट मिळणार नाही हे आता आपल्याला 4 जूनलाच कळणार आहे. कोण निवडून येणार आहे हे सुद्धा 4 जूनलाच कळणार आहे. मात्र सांगलीमध्ये जो प्रकार घडला, पैजा लावल्यानंतर गुन्हा दाखल झाला, तसा गुन्हा कुठं या लोकांवर होतो की काय असा जो आता समज झालेला आहे, त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. आणि सोशल मीडियावर ओपनपणे त्यांनी पै जाहीर केल्यामुळे पोलीस आता काय भूमिका घेतात याकडे सुद्धा सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. काही असो, बुलेट मिळो ना मिळो, मात्र बुलेटची वरात पोहोचू शकते जेलच्या दारात, हे मात्र 100% निश्चित. आता जाता जाता यांनी 11 बुलेटची ऍडव्हान्स रक्कम भरली, यांनी 11 बुलेटची रक्कम भरली आहे. 11 आणि 11 22 बुलेटचे पैसे बुलेट शोरूम मालकांकडे आलेत. आणि समजा पैस कॅन्सल झाली कायद्याच्या नावाखाली, तर या पैशाचं काय, यातले किती कट करून पुन्हा त्या मूळ मालकाला दिले जाणार का, हाही नवा आता प्रश्न निर्माण झालाय. मंडळी, 4 तारखेपर्यंत राजकारणाच्या या वेगवेगळ्या घडामोडीवर अशी वेगवेगळी विश्लेषण आपण रोज करणार आहोत, रोज वेगळा परामर्श घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.